तर चारही बाजूने सतत मलाच टार्गेट केलं जातं असं हर्षवर्धन पाटलांनी म्हटलंय। कोणत्याही निवडणुका आल्या की बरेच लोक आणि यंत्रणा मलाच जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात असं हर्षवर्धन पाटील म्हणाले। ते आज भिगवण येथे संवाद कार्यक्रमात बोलत होते। नेमकं ही गोष्ट खरी आहे की कुठल्याही निवडणुका आल्या की बरीच लोक आणि काही यंत्रणा ही जाणीवपूर्वक मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात आणि आज एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला जातो। वास्तविक आता आम्ही एवढं प्रामाणिकपणे सातत्यानं म्हणजे आघाडीमध्ये असो किंवा महायुतीमध्ये असो, मागचे आम्ही 20 वर्ष आघाडीमध्ये होतो त्यावेळेससुद्धा बरीच लोक आम्हाला टार्गेट करायची आणि आता आम्ही महायुतीमध्ये आहे तरीसुद्धा आता काही लोकांचं म्हणजे टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो आणि काही जरी झालं तरी हर्षवर्धन पाटील या राजकीय क्षितिजावरती असता कामा नाही। अशा काही लोकांची व्यूहरचना ही सातत्यानं होती आणि ह्या भावना आमचा तळागाळातला जो कार्यकर्ता आहे तो बोलून दाखवतोय। मला पण ते त्या ठिकाणी वास्तविक आता 1952 सालापासून जर बघितलं आम्ही ह्या मतदारसंघामध्ये आज 5-6 पिढ्या झालं आम्ही सर्वजण सगळे कार्यकर्ते गुण्यागोविंदानं एक कुटुंब म्हणून आम्ही ह्या तालुक्यामध्ये काम करत असतो।